श्री गुरुचरित्र अध्याय 39. वृद्धवंद्या संतान प्राप्ति नाम 39तमोऽध्यायः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वतये नमः. दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका. 60 वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परियेसी. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मणे एक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम दया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्र आचरणी आपण करी परियेसा. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर. नित्य नेम असे घोर गुरुदर्शन येत असे. निरांजन प्रति दिवसी आणून करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पृच्छा करीती हसून तया द्विज स्त्रियसी. श्री गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवसी निरंजन परोपरी. तुझ्या मनींची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकून श्री गुरुचे वचन करी साष्टांगी नमन. विनवी तसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ति. पुत्राविणे स्त्रियांसी पाहू नये मुखासी. पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जीचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ. वाट पाहती उभय कुळ 42 पितृलोकी. पितृचिंतेती मनात म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यालिया अमाहित तो उद्धरील सकळांते. पुत्राविणे जे घर ते सदासे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा गृह. नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी. घेऊन येती बाळकांसी समस्त स्त्रिया कौतुके. कडे घेऊन या बाळा खेळविताती स्त्रिया सकळा. तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा. जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावा नाही बाळ. जन्मून या संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती. पुत्र पौत्र असती जयांसी परलोक साधे तयांसी. अधोगती निपुत्रकासी लुप्त पिंड होय स्वामिया. आता पुरे जन्म मज 60 वर्षे जाहली सहज. आता वरदीज पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे ते वेळी. ऐकून तियेचे वचन श्री गुरु म्हणते हसून. पुढील जन्म जाणेल कवण तू ते स्मरण कैंचे सांग. नित्यारती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता जाहलो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ. इय जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होतील निगुती. म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन ऐकून पालवी गांठी
बांधी ज्ञानी विनवी तसे कर जोडून ऐका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियसी होत नाही विटाळसी माते कैंचे पुत्र होती नाना व्रत नाना तीर्थ हिंडिनल्य पुत्रार्थ अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया मज म्हणती सकळै जन करीवो अश्वत्थ प्रदक्षिणा तेण पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणून अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून 60 वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपरी सेवा करीते अद्यापिवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीत असे स्वामी अश्वत्थाची पर्येसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिला माते वर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकून गाठी बांधिली म्या पुढील जन्म काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी स्वामी आताची वरदेसी इह जन्मी कन्या पुत्र अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मद प्रयास काय देईल आमास अश्वत्थ सेविते मूर्खपणे ऐकून तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसून अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नो हे पर्येसा निंदान करी अश्वत्थासी अनंत पुण्य पर्येसी सेवा करी वो आमा सरसी तू ते पुत्र होतील आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी अमर जावा हे निरंतारी भीमरथी समागमात तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी वो एक मने आमा सहित अश्वत्थाची अश्वत्थाचे महिमान सांगतसे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे ऐकून श्री गुरुचे वचन विनवीत से ते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे कैसी महिमा से त्यासी स्वामी सांगावे मजसी स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने श्री गुरु म्हणती तियसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी सविस्तारोन ब्रह्मदेवाने सांगितले ब्रह्म कुमार नारद मुनी नित्य गमन त्रिभुवनी ब्रह्म यासी पुसोनी आला ऋषी आश्रमासी नारदात देखोनी अर्घ्यपाद्य देवूनी पूजा केली उपचारोनी पुसते झाले तये वेळी ऋषी म्हणती नारदासी विनंती एक पर्येसी अश्वत्थ महिमा असे कैसी विस्तारावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी सांगता जाहला नारद मुनी गेलो तो आजचे दिनी ब्रह्मलोकी खिंडत आपण पुसे स्वभावे अश्वत्थ महिमा असे कैसी समस्त मानिती तयासी विष्णू स्वरूप म्हणून या ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कवणे परी कैसा महिमा सविस्तारी निरोपावे स्वामिया
ब्रह्मा सांगे आमासी अश्वत्थमुळे आपण वासी मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाण शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्रादिदेव पर्येसी वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्निशि समस्त शाखेसी वसती जाण गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादि यज्ञ पर्येसी समस्त मूळांकुरेसी असती देखा निरंतर समस्त नदी तीर्थे देखा सप्त सागर लवणादिका वसती जाणा पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा अकार शब्द मूळ स्थान स्कंध शाखा उकार जाण फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्निकोणी असे एकादश रुद्रादिक अष्टवसु आहेत जेका जे स्थानी त्रैमूर्तिका समस्त देव तेथे वसती ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवण कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी नारद सांगे ऋषेश्वरांसी त्रयमूर्तिवास ज्या वृक्षासी काय महिमा सांगू त्यासी भजता काय सिद्धी नोहे ऐसे ऐकोनी समस्त ऋषी विनविताती नारदासी आचारावयाती विधी कैसी कवणे रीतीने भजावे पूर्वी आम्ही के दिवसी पुसिले होते अथर्वणासी त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एक रीती तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी विस्तार करून आम्हासी विधीपूर्वक निरोपावे नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन ऐका तत्परा विधानासे ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसते दिवसी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणि कमासी बरवे पाहून या दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊनी भानुभौम वारेसी आतळून अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवसी स्पर्शुनये पर्येसी संधिरात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती दुर्दिनादि वैद्रुती अपराह्न समयी स्पर्शुनये अंधृतद्युत कर्मभेषि निंदा पाखांड वर्जेसी प्रातर्मौनी होभूनी हर्षि आरंभावे पर्येसा सचैल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसोनी वृक्षाखाली जाऊनी गोमय लिप्त करावे स्वस्तिकारी शंख पद्मेसी घालावी रंगमाळा पर्येसी पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पद्मात मागुती स्नान करुनी श्वेत वस्त्र नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आणूनी ठेवणे पद्मावरी पूजा करावी कलशांचे पुण्याह वाचन कर्मेसी संकल्पावे विधीसे काम्यार्थ आपुले उच्चारावे मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणूनी स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरपि करुनिया स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे मनी ध्यावे विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती शंखचक्रं वरद हस्ती अभय हस्त असे जाणा खड्ग खेटक
एके करी धनुष्य बाण सविस्तारी अष्टभुजी येणे पारे द्यावा विष्णू नारायण पीतांबर पांघरुण सदा लक्ष्मी सन्निधान ऐसी मूर्ती ध्यावून पूजा करणे वृक्षासी त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाण समस्तांते आवाहनून षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष सुक्त म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मौन्येसी त्याचे फळ अमित असे चाले जैसे स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊन तैसे मंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादि पापांसी प्रायश्चित्त नाही पर्ययसी प्रदक्षिणा द्विलक्षांसी ब्रह्महत्या पाप जाय त्रिमूर्ती वसती जया स्थानी फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुणी गुरु तल्पादी पाप जाय नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा जन्म मृत्यू जरा जाती संसार भयनाश होती ग्रह दोष बाधून शकती सहस्र प्रदक्षिणा केलिया पुत्र काम्य असे जासी त्या ते फल होय भरवसी मनोवाकाय कर्मेसी एको भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ पुत्र काम्य होय त्वरित न करा अनुमान ऋषी हो शनिवारी वृक्ष धरणी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनी ग्रहण पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी शनी नाम घेऊन उच्चारावे आपुले जिव्हेनी बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्ता कृष्ण म्हणावे अंतकयम महारौद्री मंद शनैश्वर सौरी जप करावा येणे परी शनी पीडा न होय ऐसे दृढ करोनी मना अश्वत्थ सेविता होय कामना पुत्र काम्य तत्क्षणा होय निरुते अवधारा अमावास्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाय अश्वत्थ तळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मण परियेसी भोजन दिले फळ असे अश्वत्थ तळी बैसून एकदा मंत्र जपदाक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठण केलियाचे नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तीसी आपुले पितृ42 स्वर्गी स्थापी परियेसा छेदिताश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी पितृसहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्थ तळे बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाण पुत्र काम्य त्वरित होय ऐसा अश्वत्थ महिमा नारदा
प्रती सांगे ब्रह्मा, म्हणून ऐकती ऋषी स्तोमतया नारदापासूनी. नारद म्हणे ऋषेश्वरासी, प्रदक्षिणेच्या 10वे अंशी. हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक. हवनाचे 10वे अंशी, ब्राह्मण भोजन करावे हर्षी. ब्रह्मचर्य हविष्यान्येसी, व्रत आपण करावे. येणे परी आचरून मग करावे उद्यापन. शक्यनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा. तो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक परियेसी. श्वेत धेनु संवत्स्येसी, ब्राह्मणा ते दान द्यावे. वृक्षातळी तीळ राशी करावी यथानुशक्तीसी. श्वेत वस्त्र झाकोनी हर्षी, सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावे. ऐसे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषीजना. येणे परी आचरून सकळाभीष्ट लाधले. श्री गुरु म्हणती वांजसतीसी, अश्वत्थ महिमाये ऐसी. भाव भक्ती असे जासी, त्याते होय फलश्रुती. आचार करीवो येणे परी, संशय अंतकरणी न धरी. वृक्ष असे भीमातीरी, जयते अमरजा संगम. तेची आमुचे असे स्थान, सेवा करीवो एको मने. होईल तुझी मनकामना, कन्या पुत्र तुझ होतील. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करीते अंगना. विनवी तसे कर जोडून भाव भक्ती करोनिया. आपण वांज वर्षे 60, कैंचे पुत्र आपुले पोटी. वाक्य असे तुमचे शेवटी, म्हणून आपण अंगीकारीन. गुरुवाक्य म्हणजे कामधेनु, ऐसे बोलती वेद पुराण. आता नाही अनुमान, करीन सेवा स्वामिया. चाड नाही अश्वत्थासी, निर्धार तुमचे बोलासी. सेवा करीन तुमची ऐसी, म्हणून चरणी लागली. ऐसा निरोप घेवोनी, जावोनी वनिता संगमस्थानी. षटकुलात न्हावूनी, सेवा करी अश्वत्थाची. श्री गुरु निरोप जेणे परी, तैसी सेवा करीते नारी. येणे परी 3 रात्री, आराधिले परी येसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी, पूजा करिता दिसले दिवसी. स्वप्न जाहले ती ऐसी, सांगेन ऐका एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक, येऊन देतो तिसी भाक. काम्य झाले तुझे ऐक, सांगेन एक करी म्हणे. जाऊन गाणगापुरात, तेथे असे श्री गुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7, नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी, भक्षण करीवो वेगेसी. निर्धार धरुनी मानसी, त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखून सुषुप्तीत, सवेची झाली ते जागृत. कल्पवृक्षासे अश्वत्थ कल्पिले, फळ त्वरित होय. सेवा करून 4थ्ये दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करून हर्षी, नमन केले तये वेळी. आसुनिया श्री गुरुमूर्ती, फळे देती तिसी दोन्ही. भक्षण करीवो संतोषोनी, काम्य झाले आता तुझे. भोजन करीवो तू आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य. कन्या पुत्र दोघे तू ते दिले आजी परी येसा. पारणे करोनी विधीसी, मग भक्षावे या फलांसी. दान द्यावे ब्राह्मणासी, जे काय पूर्वी निरोपिले.
व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस 3 वरी भोजन करी हिरवे खापरी श्वेत वस्त्र नेसोनी नारी कवनाकडे न पाहेची येणे परी तिनी निशी क्रमिल्या नारीने परियेसी सुस्नात होनी चवथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिदला 5वे दिवसी म्हणून कन्या परियेसा येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे म्हणती पहा नवल वर्तले वांझेसी गर्भधारण केवी झाले सोमनाथ विप्रभले करीत असे आनंद 7वे मासी ओटी भरिती अक्षय वाणे वाळे ते श्री गुरुसी विनुदावरी प्रीती वाणे देव वेते कौतुके 8वे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान गुरु निरूपे संतोषोन देती वाणे ग्रामात अभिनव करीती सकळही जन म्हणती वांझेसी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुके एक म्हणती श्री गुरुप्रसाद श्री नृसिंह मूर्ती भक्तवरद त्याची सेवा करिता आनंद लादे 4 पुरुषार्थ त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर भक्त जना मनोहर प्रगटाला भूमंडळी ऐसे नाना परिदेका स्तोत्र करीती गुरुनायका वाणे देत ते बालिका अत्योल्हास तिच्या मनी वाणे देऊनी समस्तांसी येऊनी नमिती श्री गुरुसी भक्त वत्सल परियेसी आशीर्वचन देतसे संतोषोनी विप्रवनिता करी साष्टांग दंडवता नाना परी स्तोत्र करिता विनवितसे परियेसा जय जया परम पुरुषा तूचे ब्रह्मा विष्णू महेशा तुझे वाक्य जाहले परिस सुवर्ण केला माझा देह तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी त्रयमूर्ती तुझे होसी अन्यथा नभे स्वामिया तुझी स्तुती करावयासी अशक्य फुले जिभेसी अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू येणे परी स्तोत्र करुनी श्री गुरुचरण वंदुनी गेली निरोप घेऊनी आपुले गृहा परियेसा ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊन वर्तवेती जातकांते ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्रा वाढेल कोळी पुत्र पौत्रे नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियेसी सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता जाहला 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली तेव्हा कडिय बाळक घेऊन आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणून भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेंसी एक भावे करून या आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोष वेते प्रेम भावे करून या उठोन विनविती श्री गुरुसी पुत्र नाही मुझे कुशी सरस्वती आले घरासी बोला पुला सांभाळावा
ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणते आसोन, न करी मनी अनुमान तूच पुत्र होईल. म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी, सांगता ती समस्तांसी तये कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहुयसी होईल आपण शतायुषी, पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण आहे वपण. होईल ऐसी ज्ञानीपती त्या ते चारी वेद येती, अष्टैश्वर्य नांदती प्रख्यात होमुनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता, हिची ख्याती होईल बहुता समस्त ईसी वंदिते. दक्षिण देशी महाराजा येईल हीच दर्शन काजा, आणिक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलते. येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगते, विप्रवानिता विनय वृत्ते म्हणे पुत्र व्हावा माझ. श्री गुरु म्हणती ती ऐसी पुत्र व्हावा तुझ कैसे, योग्य पाहिजे वर्षे देसे अथवा शतायुषी मूर्ख पै. ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवीत सते अंगना, योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे. भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेणे रीती, संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे तीसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भाला, 5 पुत्र तो लाधला नामकरणे श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती, प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती, 84 त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी. 60 वर्षे वांजेसी पुत्र झाला परियेसी, सिद्ध म्हणे नाम धारकासी. ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याचे मनी, त्यासी वर देती तत्क्षणी. एको भावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. भजा भजा ओ श्री गुरु सकळा भीष्ट लाधे तुम्हा, जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तीसी. त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य. गुरु भक्ती म्हणजे कामधेनु, अंतःकरणी नको अनुमानु. जे जे इच्छित भक्त जनु, समस्तो देईल पर्ययसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृद्ध वंद्या संतान प्राप्ति नाम 49तमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 168. यथार्थ श्री गुरुचरित्र. वांझ स्त्रीला पुत्रप्राप्तीचे अभिवचन. अश्वत्थ महिमा, अश्वत्थ पूजा विधी नाम अध्याय 39. वांझ स्त्रीला पुत्रप्राप्तीचे अभिवचन. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, पुढे अपूर्व घटना घडली. वांझ स्त्रीला पुत्र झाला. आपस्तंभ शाखेचा शौनक गोत्र असलेला सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण गावात राहत होता. त्याला गंगा नावाची सुशील पतिव्रता पत्नी होती. ती वेदशास्त्राप्रमाणे आचरण करणारी स्त्री होती. 60 वर्ष झाले होते, परंतु तिची कूच उजवली नव्हती. ती वांझ आहे अशी गाणगापुरात तिची ख्याती होती. परंतु ती भक्तिभावाने निरंतर पतिसेवा करीत असे. तसेच नित्य नियमाने ती गुरुदर्शनाला येत असे व तुपाची आरती करून रोज गुरुचे दर्शन घेत असे. असे बरेच दिवस गेले. एके दिवशी स्वामींनी उल्हासित होऊन तिला विचारले, तू रोज निरांजन घेऊन येतेस, तुझे इच्छित काय आहे? तुझ्या मनात काय आहे? विस्तारून सांग. तुला नारायण प्रसन्न होईल.
हे ऐकताच त्या विप्र स्त्रीने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून म्हणाली, निपुत्रिकांना स्वर्गप्राप्ती होत नाही. जिला पुत्र नाही तिचे तोंड पाहिल्याने पाप लागते असे म्हणतात. जिच्या पोटी बाळ नाही तिचा जन्म निष्फळ होय. आपल्या वंशात एखादी साध्वी प्रसूत होऊन पुत्ररत्न देईल व 42 पिढ्यांचा उद्धार होईल म्हणून स्वर्गात पूर्वज वाट पाहत आहेत. ज्या घरी पुत्र नाही ते घर अपवित्र असते. त्यांचे घर आणि जंगलात काहीच फरक नसतो. मी गंगा स्नानाला नियमाने जात असते. येथे इतर स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन येतात, बाळाला कडेवर घेऊन लाड करतात व खेळवतात. पण तसे माझे नशीब नाही. मी अभागी आहे. माझ्या वक्षस्थळांचा धिक्कार असो. पोटी संतान नाही. या संसारी जन्म घेऊन कोणताच उपयोग नाही. मग तो पुरुष असो वा स्त्री असो. निपुत्रिकांचा जन्म निष्फळ होय. ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. निपुत्रिकांना नरक प्राप्त होतो. त्याला पिंड देणारा कोणीच नसतो. आता हा जन्म पुढे झाला. 60 वर्ष झाली. आता एकच वर द्या. पुढील जन्म उत्तम व्हावा, पुत्रवती व्हावी, मनोवासना पूर्ण व्हाव्यात असा वर द्या. असे म्हणून तिने चरणावर मस्तक ठेवले. तिचे वचन ऐकून स्वामी हसले व म्हणाले, पुढील जन्मात काय होते हे तुला कसे कळणार? तुला या जन्माची आठवण कशी राहील? तू नित्य मनोभावे आरती घेऊन येतेस. आम्ही खुश झालो. तुला याच जन्मी निश्चितपणे सुलक्षण कन्या पुत्र होतील. हे स्वामींचे वचन ऐकून तिने पदराला गाठ बांधली व हात जोडून म्हणाली, हे स्वामी, मी 60 वर्षांची आहे. मी विटाळशी होत नाही. मग मला पुत्र कसे होतील? मी नाना प्रकारची व्रते केली. पुत्रप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी हिंडून अश्वत्थ पूजा केली. मला पुष्कळ लोकांनी सांगितले की अश्वत्थ अर्थात पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, पुत्रप्राप्ती होते. म्हणून बरेच काळ अश्वत्थ पूजा केली. अश्वत्थ पूजा करता करता जन्म गेला. मी आशेवर होते मला पुत्र होतील म्हणून. आज 60 वर्षे झाली. अपार कष्ट सोचले. अजूनही अश्वत्थाची सेवा करते, प्रदक्षिणा करते. या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी पुत्र दे या आशेने अश्वत्थाची सेवा करते. आता स्वामी प्रसन्न होऊन याच जन्मी पुत्रवती होशील असे म्हणाले. तुमचे बोल असत्य होऊ देऊ नका. तुम्ही मला वर दिला. मी पदराला शकून गाठ बांधली आहे. माझे लोकात हसे होऊ देऊ नका. अश्वत्थ सेवा करता करता जन्म गेला. अपार कष्ट सोचले पण काहीच मिळाले नाही. मूर्खपणे अश्वत्थ सेवा केली असे वाटते. तेव्हा स्वामी म्हणाले, हे विप्र स्त्री, अश्वत्थ सेवा करणे महापुण्याचे काम आहे. ती पूजा व्यर्थ जात नाही. अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्या सहित अश्वत्थाची पूजा कर. तुला पुत्र होतील. आता आमच्या म्हणण्याप्रमाणे भीमा अमरजा संगमावर नित्य जावे. तेथे मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. आम्ही तेथेच अनुष्ठान करतो. त्या अश्वत्थासह आमची एक मनाने सेवा कर. अश्वत्थाची महिमा अपार आहे. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायणच. तेथेच आमचा वास राहील. हे वचन ऐकून ती स्त्री म्हणाली, हे स्वामी, मला अश्वत्थाचा महिमा समजावून सांगा. अश्वत्थ महिमा. श्री गुरु म्हणाले, अश्वत्थ वृक्षात सर्व देव वास करतात. त्याचा महिमा अपार आहे. ब्रह्मदेवाने नारद मुनींना अश्वत्थाचे महिमान विस्तारून सांगितले. ती कथा ब्रह्मांड पुराणात विशद केलेली आहे. ते निरूपण तुला सांगतो. ऐक. ब्रह्मकुमार नारद मुनी त्रिभुवनात भ्रमण करीत असतात. एकदा ब्रह्मलोकातून ते भूमंडळावरील ऋषी आश्रमात आले. नारदांना पाहून सर्व ऋषीगण आनंदित झाले. अर्घ्यपाद्य देऊन यथाविधी पूजा केली व नमन केले. त्यानंतर ऋषी म्हणाले, हे मुनीश्वर, आम्हाला अश्वत्थ महिमा कसा आहे ते विस्तारून सांगा. तेव्हा नारद म्हणाले,
हे ऋषी मुनींनो, मी आजच ब्रह्मलोकातून येत आहे. ब्रह्मदेवांना मी विचारले की अश्वत्थाला सर्व लोक विष्णू स्वरूप मानतात. अश्वत्थ महिमा कसा आहे ते मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेवांनी मला तो महिमा सांगितला. तोच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थाच्या मुळाशी ब्रह्मदेवाचा वास आहे. मध्यभागी ऋषिकेश विष्णू वास करतात. अग्रभागी रुद्र महादेव वास करतात. मूलतो ब्रह्मस्वरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. अश्वत्थाचे शाखा व पाने हे अधिष्ठान लक्षात घेतले तर दक्षिण शाखेत शूलपाणी, पश्चिम शाखेत विष्णू, उत्तर शाखेत ब्रह्मदेव आणि पूर्व शाखेत इंद्रादी देव वास करतात. तसेच अश्वत्थाच्या पाळा मुळांचे ठिकाणी गोब्राह्मण, वेद, यज्ञ इत्यादी देव निरंतर वास करतात. समस्त नदी, तीर्थ, क्षार अर्थात लवण, इक्षुरस, सुरा, घृत, दधी, शुद्धोदक व क्षीरसागर हे 7 समुद्र म्हणजे सप्तसागर यांचा वास पूर्व शाखेत असतो. असा हा अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थाचे मूलस्थान अकार शब्द, झाडाचे खोड, फांद्या उकार शब्द व फल पुष्पस्थानी मकार शब्द असून अश्वत्थानीचे मुख आग्नेय दिशेला आहे असे जाणावे. तेथे 11 रुद्र, अष्टवसु, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि समस्त देव येथे वास करतात. अशा या अश्वत्थ नारायणाचे वर्णन महिमा सांगावयाची कोणाला शक्ती आहे. हा वृक्ष नसून कल्पवृक्ष आहे. अशा या वृक्षाची सेवा केल्यास सिद्ध होणार नाही हे शक्यच नाही. अश्वत्थ पूजा विधी. तेव्हा ऋषीगण म्हणाले, हे नारद मुनी, त्याची पूजा कशी करावी, तो विधी कसा करावा हे विस्तारून सांगा. हे मुनी, समस्त धर्म आपण जाणता, आपणच योग्य प्रकारे विधी सांगू शकता. त्यावर नारद म्हणाले, या व्रताचा विधी मला ब्रह्मदेवाने सांगितला, तो मी तुम्हाला सांगतो. आषाढ, पौष, चैत्र या महिन्यात गुरु व शुक्राचा अस्त असताना व जेव्हा चंद्रबळ नसते तेव्हा या व्रताचा आरंभ करू नये. या व्यतिरिक्त कोणत्याही महिन्यात चांगला दिवस पाहून आरंभ करावा. रविवारी व मंगळवारी अश्वत्थाला स्पर्श करू नये. तसेच शुक्रवारी संक्रांतीच्या दिवशी स्पर्श करू नये. रात्रीच्या संधीवर, रिक्त तिथीला अर्थात धोंडा दिवस, पर्वणीला, व्यतिपाद दुर्दिन वैधाती योगावर, तसेच दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी स्पर्श करू नये. द्यूतकर्म, अनृत भाषण, नास्तिक वाद, वितंडवाद इत्यादी वर्ज करून प्रातःकाळी आरंभ करावा. अंगावरील सर्व वस्त्रांसहित स्नान करून निर्मळ वस्त्रे नेसावीत. नंतर अश्वत्थ वृक्षाखालील जागा गोमयाने सारवावी. स्वस्तिकादी रांगोळीचे कमळ काढून त्यात पंचरंग रांगोळीची पूड भरावी. नंतर पुन्हा स्नान करून श्वेत वस्त्र परिधान करावे. नंतर 2 कलशात शुद्ध जल भरून आणावे व ते दोन्ही कलश रांगोळीच्या कमळावर ठेवावे. त्या कलशांचे पुण्याह वाचन करून पूजा करावी. इच्छित हेतू उच्चारून संकल्प सोडावा. मग कलश घेऊन त्या पाण्याने अश्वत्थाला स्नान घालावे. असे 7 वेळा कलशात जल आणून अश्वत्थाला स्नान घालावे. नंतर आपण पुन्हा स्नान करावे. नंतर षोडशोपचारे वृक्षा पूजन करून पुरुष सूक्त म्हणावे. नंतर ज्या अष्टभुजा आहेत व ज्यांच्या 8 हातात शंख, चक्र, गदा, पद्म, खड्ग, खेटक, वरद आणि अभय मुद्रा आहेत, अशा विष्णूंची मूर्ती मनात आठवावी. त्या विष्णू नारायणाची ध्यान करावे. पितांबर पांघरून लक्ष्मी सोबत असलेल्या विष्णू नारायणाची मूर्ती मनी साठवून वृक्षाची पूजा करावी.
त्रिमूर्ती शिवशक्ती आणि इतर सर्व देवांना आव्हान करून षोडशोपचारे पूजा करावी. नंतर वस्त्र अथवा सुताने वृक्षाला वेष्टावे. पुन्हा संकल्प करून प्रदक्षिणा कराव्या. काया वाचा मनाने भक्तिपूर्वक पुरुष सूक्त म्हणत प्रदक्षिणा कराव्यात किंवा विष्णू सहस्रनाम म्हणत प्रदक्षिणा कराव्यात किंवा मौन ठेवून प्रदक्षिणा कराव्यात. त्याचे फळ अगण्य आहे. प्रदक्षिणा शुद्ध अंतकरणाने आणि गर्भिणी स्त्री पाण्याचा घडा घेऊन जितक्या मंदगतीने चालते तितक्या मंदगतीने प्रदक्षिणा कराव्यात. एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दुसरीच आरंभ करण्यापूर्वी नमस्कार करावा. ब्रह्महत्येच्या पापाला प्रायश्चित्त नाही, परंतु अश्वत्थाला 2 लक्ष प्रदक्षिणा केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. जेथे त्रिमूर्तीचा वास आहे तेथे प्रदक्षिणा केल्यास सर्व पापांचा नायनाट होतो. नाना प्रकारच्या व्याधी नष्ट होतात. त्याला ग्रहदोष बाधत नाही. ज्यांनी पुत्रप्राप्तीची कामना केली असेल त्यांची इच्छा पूर्ण होते. 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. शनिवारी मृत्युंजय मंत्र म्हणत प्रदक्षिणा केल्यास काळ मृत्यूवर विजय मिळविता येतो. त्याला अपमृत्यू येत नाही. निश्चितपणे शतायुषी होतो. शनिग्रहाची पीडा बाधत नाही. शनैश्वर स्तोत्रातील शनी नामाचा श्लोक. कोणस्तः पिंगलो बभ्रूः कृष्णरौद्रन्तको यमः सौरीः शनैश्वरमन्दाः पिप्पलादेन संस्तुताः. याप्रमाणे म्हणून दृढ विश्वासाने अश्वत्थ सेवा केली असता निसंशय पुत्रलाभ होतो. अमावस्येला गुरुवारी अश्वत्थ वृक्षछायेत बसून स्नान केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. त्या वृक्षाखाली एका ब्राह्मणाला अन्नदान केल्यास कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते. अश्वत्थतळी बसून मंत्र जप वेद पठण केल्यास अनेक गुण फलप्राप्त होतात. एखाद्या नराने अश्वत्थ वृक्षाची स्थापना केल्यास त्याच्या 42 पितरांना स्वर्ग प्राप्त होतो. अश्वत्थ वृक्ष तोडल्यास महापाप लागून पितृसहित तो नरकात जातो. अश्वत्थ तळी बसून होम महायज्ञ केल्यास पुत्रप्राप्ती होते. प्रदक्षिणेच्या 10व्या अंशी हवन करावे. हवनाचे 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे. ब्रह्मचर्य पाळून हविष्यान्न ग्रहण करून हे व्रत करावे. अशा प्रकारे आचरण केल्यावर उद्यापन करावे. आपल्या शक्तीनुसार सुवर्णाचा अश्वत्थ करावा. तो विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा. वासरासहित पांढरी गाय ब्राह्मणाला दान द्यावी. अश्वत्थ तळी श्वेत वस्त्र झाकून अत्यंत गरीब ब्राह्मणाला दान द्यावे. असे हे अश्वत्थ व्रत आहे. तसे आचरण केल्यास निश्चितपणे फलप्राप्ती होते. याप्रमाणे नारदाने ऋषीजनांना सांगितले. वांज गंगेकडून अश्वत्थ सेवा. श्री गुरु त्या गंगा साध्वीला म्हणाले, असा हा अश्वत्थ महिमा आहे. भक्तिभावाने हे व्रत केल्यास शास्त्रोक्त फलप्राप्ती होते. आता कोणताही मनात संशय न ठेवता विधिवत आचरण कर. भीमातीरी अमरजा संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे. तेच आमचे स्थान आहे. मनोभावे त्या वृक्षाची सेवा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. तुला कन्या पुत्र होतील. हे ऐकून ती स्त्री म्हणाली, हे स्वामी, मी 60 वर्षांची वांझ स्त्री आहे. मला कसे पुत्र होतील? परंतु आपल्या वचनावर माझा विश्वास आहे. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेदपुराणात सांगितले आहे. माझा अश्वत्थावर विश्वास नाही, परंतु आपल्या वचनाप्रमाणे मी निर्धाराने तुमची सेवा करीन. असे म्हणून गंगाने साष्टांग नमस्कार केला. नंतर ती वनिता संगमावर गेली. संगमावरील षटकुळ तीर्थावर स्नान करून श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे 3 रात्री मनोभावे विधिवत सेवा केली. श्री गुरूंची अश्वत्थांसह पूजा केल्यानंतर 3ऱ्या दिवशी तिला स्वप्न दिसले. स्वप्नामध्ये एका विप्राने येऊन तिला अभिवाचन दिले.
व म्हणाला, तुझे इच्छित पूर्ण झाले असे समज. तू गाणगापूरला जाऊन श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा कर आणि ते जे देतील ते तू भक्षण कर. ती त्वरित झोपेतून जागी झाली. नित्यसेवा करून ती मठात आली. श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा करून नमस्कार केला. श्री गुरूंनी तिला 2 फळे दिली व म्हणाले, ही फळे तू भक्षण कर, तुझी मनीषा पूर्ण होईल. आता तू भोजन कर, तुला कन्या पुत्र प्राप्त होतील. व्रताचे पारणे करून मग ही फळे खावी. मागे सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला दान देशील. त्यानुसार व्रत पूर्ण करून त्या स्त्रीने ब्राह्मणाला दान दिले. वांझगंगेला कन्या प्राप्ती. त्याच दिवशी अस्तमाने ती विटाळशी झाली. 3 दिवस मौन पाळले व भाजलेल्या मातीच्या भांड्यात भोजन केले. श्वेत वस्त्र परिधान केले. अशा 3 रात्री संपल्यावर 4थ्या दिवशी सुस्नान केले. 5व्या दिवशी पती समवेत येऊन श्री गुरूंची पूजा केली. श्री गुरूंनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. तिला 5व्या दिवशी ऋतू दिला. अशा रीतीने ती वांझ स्त्री गरोदर राहिली. गावातील सारे लोक विस्मय करायला लागले. सोमनाथ विप्राला अतिशय आनंद झाला. 7व्या महिन्याला तिला ओटी भरली. वाणे वाटण्यात आली. 8व्या महिन्यात सीमंत विधान अर्थात गर्भिणीचा एक संस्कार सोमनाथ विप्राने गुरूंच्या आज्ञेप्रमाणे करविला. सारे लोक आश्चर्य करीत होते. 60 वर्षांच्या वांझ म्हातारीला गर्भधारणा झाली. ही गोष्ट सर्व गावाला कौतुकाचीच होती. लोक म्हणाले, हा श्री गुरु महाराजांचा प्रसाद आहे. स्वामी त्रिमूर्तीचा अवतार आहेत. भक्तांचे दुःख निवारण करण्यासाठी त्यांनी नरदेहात अवतार घेतला. असे लोक नाना तर्क करीत व म्हातारीचे कौतुक करीत सोमनाथ आणि गंगा स्वामींच्या जवळ येऊन म्हणाले, हे परमपुरुषा, तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. तुझे वचन परिसाप्रमाणे ठरून त्या वचनाने माझा देह सुवर्णाचा केला. तू विश्वाचे कल्याण करण्यास धरणीवर आला आहेस. तू दुसरा तिसरा कोणी नसून त्रिमूर्ती आहेस. म्हणूनच हे शक्य झाले. तुझी स्तुती करावयास आमच्याजवळ शब्द नाही. याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करून वंदन केले व आपल्या घरी निघून गेले. 9 मास पूर्ण होऊन ती स्त्री शुभदिनी प्रसूत झाली. 5व्या दिवशी ऋतू दिल्यामुळे कन्या झाली. समस्त ज्योतिषांनी येऊन भविष्य वर्तविले. ते म्हणाले, ही मुलगी निर्मळ मनाची राहून अष्टपुत्रा होईल. तिच्या कुळात पुत्र पौत्र नांदतील. या प्रकारे ज्योतिष सांगून जन्मपत्रिका तयार केली. सोमनाथाला अतिशय आनंद झाला. त्याने यथेच्छ दान धर्म केला. 10 दिवस झाल्यावर त्या गंगा भामिनीने सुस्नान केले व कन्येला घेऊन गुरुदर्शनाला आली. त्या नवजात कन्येला गुरुचरणापाशी ठेवले व साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, हे स्वामी, माझ्या घरी सरस्वती आली. माझ्या कुशी पुत्र नाही, आपले बोल होते तसा मला आशीर्वाद द्यावा. श्री गुरु हसून म्हणाले, तू अनुमान करू नकोस, तुला पुत्रसुद्धा होईल. असे म्हणून तिच्या कन्येला स्वामींनी कडेवर घेतले व तिचे लक्षण सांगितले. ते म्हणाले, या कन्येला बहुपुत्र होतील. ती शतायुषी होईल. पुत्राचे नातू ती सवाष्णपणे पाहिल. हिचा पती ज्ञानी असेल. तो 4ही वेद पारंगत असेल. जगी प्रसिद्ध पाहून त्यांचे घरी अष्टैश्वर्य नांदतील. ती पतिव्रता पुण्यशील धर्मरत होईल. ही कन्या समस्त लोकात वंदनीय होईल. दक्षिण देशाचे महाराज हिच्या दर्शनाला येतील. तुला आणखी एक पुत्र होईल. तुला पुत्र कसा पाहिजे? योग्य म्हणजे चांगला पाहिजे असेल तर 30 वर्षे वयाचा मिळेल आणि दीर्घायुष्य पाहिजे असेल तर तो मूर्ख राहील. तेव्हा ती स्त्री म्हणाली, ज्याला 5 पुत्र होतील असा योग्य पुत्र व्हावा. तसा आशीर्वाद घेऊन ती दंपती घरी गेली. पुढे तिला मुलगा झाला. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याला 5 पुत्र झाले. त्या गंगा भगिनीने मुलीचे नाव सरस्वती तर मुलाचे नाव नृसिंह ठेवले होते.
या दोन्ही नावात सद्गुरूंच्या नामाचा उल्लेख होतो. कन्या लक्षण सांगितल्याप्रमाणे ती कन्या सरस्वती प्रख्यात झाली. तिचा पती दीक्षित नावाने प्रसिद्ध होता. त्याने महायज्ञ केला. सर्व दूरवर त्याची ख्याती पसरली होती. श्री गुरूंच्या कृपेने 60 वर्षांच्या वांझ स्त्रीला कन्यापुत्र झाले. जे निश्चयाने सद्गुरूंची सेवा करतात त्यांना श्री गुरु तत्क्षणी वर देतात. तेव्हा सद्गुरूंची सेवा करा, मनोभावे जप करा, तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 39. ओम तत्सत.